नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा परिषद PWD WRD स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा आपण आज एक टॉपिक घेणार आहे. मित्रांनो, प्लेन टेबल सर्वेचा. मला वाटतं आपण याच्यावरती अगोदर क्वेश्चन घेतलेले नाही मित्रांनो, आणि हा ITI वरती असेल किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्स असेल किंवा डिग्री डिप्लोमा असेल त्याला हा टॉपिक असतो मित्रांनो. तर याच्यावरती सुद्धा प्रश्न पडू शकतात, त्यामुळे आज आपण हा टॉपिक कव्हर करून टाकूया मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. जे नवीन असतील त्यांना विनंती आहे, चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर एक क्लिअर करतो की तुम्हाला याचा किती फायदा तुमच्या पेपरमध्ये होईल हे तर पेपर झाल्यानंतरच कळेल. शेवटी मित्रांनो नशीब असतं, पेपरमध्ये काय घडेल ते घडेल. मी फक्त जास्तीत जास्त टॉपिक कव्हर करायचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. हाच माझा उद्देश आहे मित्रांनो. आणि उद्या ज्यांचा पेपर आहे त्यांना बेस्ट ऑफ लक मित्रांनो उद्याच्या पेपरसाठी. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया आपण प्लेन टेबल मोजणीचा. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आपला, द प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्वे इज, की प्लेन टेबल सर्वेचं तत्त्व काय असतं नेमकं. ट्रॅव्हर्सिंग करणे, रेंजिंग करणे का, ट्रँग्युलेशन करणे का, पॅरालिझम करणे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं D नंबरचं, पॅरालिझम करणे किंवा समांतरता करणे असं याचं उत्तर आहे मित्रांनो. तुम्ही काय करा, ज्या वेळेस प्रश्न तुमच्या समोर येतील त्यावेळेस व्हिडिओ पॉज करून त्याचं उत्तर तुम्हाला येतं का ते बघा, आणि किती प्रश्न बरोबर येतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. आणि आपण जेमतेम आता सर्वेचे जे टॉपिक आहे मित्रांनो ते आता क्लिअर केलेले, पूर्ण टॉपिक आता जेमतेम आपले झालेले आहे. मला वाटतं लेवलिंगवरती आपण बघूया, आपण लेवलिंगवरती राहिलेलं आहे वाटतं मला, तेही कवर करून टाकूया जेणेकरून कोणताही टॉपिक राहणार नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं पहिला प्रश्न होता. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, इन डॅश डॅश मेथड ऑफ प्लेन टेबल सर्वेइंग मॅक्झिमम नंबर ऑफ ग्राउंड मेजरमेंट आर मेड. समतल सारणी सर्वेक्षणाच्या डॅश डॅश पद्धतीमध्ये जमिनीची जास्तीत जास्त मोजमाप केली जाते. कोणती अशी पद्धत आहे ज्यामध्ये जमिनीचं जास्तीत जास्त मोजमाप केलं जातं मित्रांनो. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं A नंबरचं, रॅडिएशन मेथडमध्ये. प्लेन टेबल सर्वेइंगच्या रॅडिएशन मेथडमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ ग्राउंड मेजरमेंट आर मेड, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जमिनीची मोजमाप केलं जातं मित्रांनो रेडिएशन मेथडमध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा क्वेश्चन बघूया, जेवढं होईल तेवढं मराठीमध्ये करायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, द साईज ऑफ प्लेन टेबल इज. द साईज ऑफ प्लेन टेबल इज, प्लेन टेबलची साईज किती असते मित्रांनो. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं B नंबरचं, 600 mm इंटू 750 mm एवढी प्लेन टेबलची साईज असते मित्रांनो. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जा मित्रांनो. लाईक करत जा, लाईक करायला खूप कंजूसी करता मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, ज्या टाउनशिपमध्ये क्लिअरिंग दुर्मिळ आहे आणि दूरची दृश्य क्वचित उपलब्ध आहेत अशा टाउनशिपचे सर्वेक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत योग्य आहे. विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज सुटेबल फॉर प्लेन टेबल सर्वेइंग अ टाउनशिप वेअर क्लिअरिंग आर रेअर अँड डिस्टन्स व्ह्यू आर सेल्डम अवेलेबल. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं D नंबरचं, ट्रॅव्हर्सिंग मेथड. ट्रॅव्हर्सिंग मेथडमध्ये ज्या टाउनशिपमध्ये क्लिअरिंग दुर्मिळ आहे आणि दूरची दृश्य क्वचित उपलब्ध असतात अशा ठिकाणी आपल्याला ट्रॅव्हर्सिंग मेथड योग्य आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. थोडासा आवाज वगैरे आला तर थोडं ॲडजस्टमेंट करा मित्रांनो. पहिले आपण 1-2 व्हिडिओ लँडस्केप मोडमध्ये करायचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम येतो, आवाज थोडंसं खरखर येतो त्याच्यामुळे आपण अशाच पद्धतीनं बनवूया मित्रांनो. 5वा प्रश्न आहे आपला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिसॲडव्हान्टेज ऑफ प्लेन टेबल सर्वे. खालीलपैकी कोणते समतल टेबल सर्वेक्षणाचे नुकसान आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं C नंबरचं, की हे मूलतः उष्णकटिबंधीय इन्स्ट्रुमेंट आहे मित्रांनो. इट इज इसेन्शियल अ ट्रॉपिकल इन्स्ट्रुमेंट. ट्रॉपिकल इन्स्ट्रुमेंट आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. तर हे समतल टेबल सर्वेक्षणाचं नुकसान आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे एक डिसॲडव्हान्टेज आहे प्लेन टेबल सर्वेचा. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा क्वेश्चन बघूया.
नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या समतल सारणी सर्वेक्षण पद्धतीद्वारे 2 बिंदू समस्या सोडवल्या जातात? बाय विच ऑफ द फॉलोइंग प्लेन टेबल सर्वेइंग मेथड द 2 पॉइंट प्रॉब्लेम इज सॉल्व्हेड? रिसेक्शन मेथड, रेडिएशन मेथड का ट्रॅव्हर्सिंग मेथड का इंटरसेक्शन मेथड? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं रिसेक्शन मेथड, म्हणजे विच्छेदन पद्धतीमध्ये समतल सारणी सर्वेक्षण पद्धतीद्वारे 2 बिंदू समस्या सोडवल्या जातात रिसेक्शन मेथडद्वारे मित्रांनो. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ 3 पॉइंट प्रॉब्लेम इन प्लेन टेबल सर्वेइंग इज. समतल सारणी सर्वेक्षणातील 3 बिंदू समस्येचे उद्दिष्ट काय आहे मित्रांनो? द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ 3 पॉइंट प्रॉब्लेम इन प्लेन टेबल सर्वेइंग इज. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं रिसेक्शन. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, इन प्लेन टेबल द ऑपरेशन विच मस्ट बी कॅरीड आउट इज. इन प्लेन टेबल द ऑपरेशन विच मस्ट बी कॅरीड आउट इज. की प्लेन टेबलमध्ये कोणतं गोष्ट केल्या जाते मित्रांनो, ती करणं गरजेची असते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं ओरिएंटेशन. हे करणं महत्त्वाचं असतं प्लेन टेबलमध्ये, अभिमुखता. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, डॅश डॅश इज द इसेन्शियल मेथड ऑफ ओरिएंटिंग अ टेबल. डॅश डॅश ही टेबल ओरिएंटिंगची आवश्यक पद्धत आहे. रिसेक्शन, ओरिएंटेशन, रेडिएशन का इंटरसेक्शन? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं रिसेक्शन किंवा विच्छेदन. ही जी पद्धत आहे मित्रांनो ही ओरिएंटिंगची आवश्यक पद्धत आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. मित्रांनो एकदा चॅनलला लाईक केलं का एकदा नक्की बघा, नसेल केलं अजून एकदा लाईक करून द्या. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्लॉटिंग ऑफ इनॲक्सेसिबल पॉईंट ऑन अ प्लेन टेबल इज डन बाय. प्लेन टेबलवरील दुर्गम बिंदूचे प्लॉटिंग कशाद्वारे केले जाते? रिसेक्शनद्वारे, ओरिएंटेशनद्वारे, रेडिएशनद्वारे का इंटरसेक्शनद्वारे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं इंटरसेक्शनद्वारे. प्लॉटिंग ऑफ इनॲक्सेसिबल पॉईंट ऑन अ प्लेन टेबल इज डन बाय. प्लेन टेबलवरील दुर्गम बिंदूंचे प्लॉटिंग हे इंटरसेक्शन पद्धतीद्वारे केले जातं मित्रांनो. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, फॉर प्लेन टेबल सर्वे प्लंबिंग फॉर्क इज यूज्ड अलॉंग विथ. समतल टेबल सर्वेक्षणासाठी डॅश डॅशसह प्लम बॉम्ब वापरला जातो. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं ओळंब्यासह प्लंबिंग फॉर्कचा यूज हा प्लेन टेबल सर्वेमध्ये केला जातो मित्रांनो. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज द इक्विपमेंट फॉर प्लेन टेबल सर्वे इज. प्लेन टेबल सर्वेक्षणासाठी खालीलपैकी कोणते उपकरण आहे? प्लंबिंग, स्पिरिट लेवल, कंपास का ऑल ऑफ दीज? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं की प्लंबिंग असेल, स्पिरिट लेवल असेल, कंपास असेल हे प्लेन टेबल सर्वेचे इक्विपमेंट आहे मित्रांनो, उपकरण आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यामुळं ऑल ऑफ दीज हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्लेन टेबलिंगच्या रिसेक्शनमध्ये 3 बिंदू समस्या सोडवण्याची सर्वात जलद आणि सर्वात अचूक पद्धत कोणती आहे? द क्विकेस्ट अँड मोस्ट ॲक्युरेट मेथड टू सॉल्व 3 पॉइंट प्रॉब्लेम इन रिसेक्शन ऑफ प्लेन टेबलिंग इज. यांत्रिक पद्धत का बेसलची ग्राफिकल पद्धत का लेहमनची चाचणी आणि त्रुटी पद्धत का ट्रेसिंग पेपर पद्धत? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं लेहमनची टेस्ट आणि त्रुटी पद्धत एरर मेथड. ही पद्धत जी असते ती प्लेन टेबलिंगची रिसेक्शनमध्ये 3 बिंदू समस्या सोडवण्यासाठी सर्वात जलद आणि सर्वात अचूक पद्धती मित्रांनो लेहमन टेस्ट आणि एरर मेथड. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते तर एकदा चॅनलला लाईक करून द्या. जे नवीन असतील त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, इन प्लेन टेबल सर्वे द एरर ड्यू टू सेंटरिंग शुड नॉट एक्झीड द स्केल डिवायडेड बाय. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो,
समतल सारणी सर्वेक्षणात केंद्रीकरणामुळे झालेली त्रुटी किती स्केलपेक्षा जास्त नसावी? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं 40 स्केलपेक्षा जास्त नसावी मित्रांनो. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, द 2 पॉईंट प्रॉब्लेम इन प्लेन टेबलिंग इज इसेन्शियल अ प्रॉब्लेम ऑफ. प्लेन टेबलिंगमधील 2 बिंदू समस्या ही मूलतः एक कशाची समस्या आहे? ओरिएंटिंग द प्लेन टेबलिंगची, का सेंटरिंग द टेबल, का फाइंडिंग द लाईन जॉईनिंग द 2 पॉईंट, का सॉल्विंग अ ट्रायंगल? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ए नंबरचं, की प्लेन टेबलची ओरिएंटिंग करण्यासाठी 2 पॉईंट प्रॉब्लेम ही एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो, 2 बिंदू समस्या आणि 3 बिंदू समस्या या कोणत्या पद्धती आहे? द 2 पॉईंट प्रॉब्लेम अँड 3 पॉईंट प्रॉब्लेम आर मेथड ऑफ. 2 बिंदू समस्या आणि 3 बिंदू समस्या ह्या कशाच्या पद्धती आहे मित्रांनो? ओरिएंटेशनच्या, रिसेक्शन अँड ओरिएंटेशन, का ट्रॅव्हर्सिंग? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं. ह्या ज्या 2 पॉईंट प्रॉब्लेम आणि 3 पॉईंट प्रॉब्लेम ह्या ज्या मेथड आहे या रिसेक्शन आणि ओरिएंटेशनच्या मेथड आहे मित्रांनो. विच्छेदन आणि अभिमुखता यांच्या ह्या 2 बिंदू समस्या आणि 3 बिंदू समस्या या पद्धती आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, विच सर्वे मेथड इज नॉट असोसिएटिंग विथ प्लेन टेबल सर्वेइंग. कोणती सर्वेक्षण पद्धत समतल टेबल सर्वेक्षणाशी संबंधित नाही? रेडिएशन, रिसेक्शन, ट्रॅव्हर्सिंग, का राईज अँड फॉल मेथड? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं. राईज आणि फॉल मेथड ही पद्धत समतल टेबल सर्वेक्षणाशी संबंधित नाही आहे मित्रांनो. तर रेडिएशन, रिसेक्शन आणि ट्रॅव्हर्सिंग या पद्धती प्लेन टेबल सर्वेइंगच्या पद्धती आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. पण राईज अँड फॉल मेथड ही त्याची पद्धत नाही आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, द प्लेन टेबल कॅन बी यूज्ड फॉर. प्लेन टेबलचा वापर डॅश डॅशसाठी केला जाऊ शकतो. मार्गक्रमणसाठी, विच्छेदनसाठी, का छेदनबिंदूसाठी, का यापैकी सर्व? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी, या सर्व हे त्याचं ऑप्शन बरोबर आहे मित्रांनो. की प्लेन टेबलचा वापर हा मार्गक्रमणसाठी सुद्धा केला जातो, विच्छेदनसाठी सुद्धा केला जातो आणि छेदनबिंदूसाठी सुद्धा केला जातो मित्रांनो. तर लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते समतल टेबल सर्वेक्षण पद्धतीसाठी वापरले जात नाही? बॅकस्टॅक स्कॅटर पद्धत, रेडिएशन पद्धत, का ट्रॅव्हर्सिंग पद्धत, का छेदनबिंदू पद्धत? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, की बॅक स्कॅटर पद्धत ही समतल टेबल सर्वेक्षण पद्धतीचा भाग नाही आहे मित्रांनो. प्लेन टेबल मेथडचा नाही आहे. प्लेन टेबल मेथडमध्ये रेडिएशन, ट्रॅव्हर्सिंग आणि इंटरसेक्शन मेथड ह्या पद्धती असतात मित्रांनो. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज द ग्राफिकल मेथड ऑफ सर्वेइंग. खालीलपैकी कोणती सर्वेक्षणाची ग्राफिकल पद्धत आहे? थिओडोलाइट सर्वे, कंपास सर्वे, का प्लेन टेबल सर्वे, का लेवलिंग? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं. प्लेन टेबल सर्वे ही सर्वेक्षणाची ग्राफिकल पद्धत आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. ग्राफिकल मेथड ऑफ सर्वेइंग इज प्लेन टेबल सर्वे. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, द प्लेन टेबल सर्वेइंग बेसल्स ग्राफिकल मेथड इज ॲडॉप्टेड फॉर द सोल्युशन ऑफ. प्लेन टेबल सर्वेइंग बेसलची ग्राफिकल पद्धत खालीलपैकी उपायांसाठी अवलंबली जाते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं. 3 बिंदू समस्या 3 पॉईंट प्रॉब्लेमसाठी बेसल्स ग्राफिकल मेथडचा उपयोग केला जातो मित्रांनो. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मित्रांनो. तर तुम्ही थोडंसं चॅनलला लाईक करत जा. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की तुम्ही कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तुमच्या फायद्यासाठीच मी करतो आहे मित्रांनो. शेवटी पेपरमध्ये काय पडेल हे तर कोणालाच माहिती नसतं. फायदा होईल नाही होईल ते तर पेपर झाल्यानंतर कळेल मित्रांनो. पण आपण टॉपिक वाईज सगळे पूर्ण करतो आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द ॲडजस्टमेंट ऑफ द प्लेन टेबल. खालीलपैकी कोणते समतल सारणीचे समायोजन नाही आहे मित्रांनो. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं. द बबल ऑन स्पिरिट लेवल नीड नॉट बी सेंटर.
स्पिरिट पातळीवरील बबल केंद्रस्थानी असणे आवश्यक नाही आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द ॲडजस्टमेंट ऑफ द प्लेन टेबल. तर मित्रांनो हे प्लेन टेबलचं ॲडजस्टमेंट नाही आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, डॅश डॅश जेव्हा झुकलेली दृष्टी घेणे आवश्यक असते तेव्हा त्याचा वापर केला जातो आणि त्याच्या वापराने अचूकता आणि दृष्टीची श्रेणी वाढते. डॅश डॅश इज यूज्ड वेन इट इज रिक्वायर्ड टू टेक इन्क्लाइनेड साईट अँड द ॲक्युरेसी अँड द रेंज ऑफ साईट आर इन्क्रीज्ड बाय इट यूज. तर टेलिस्कोप ॲलिडेड का फिक्स ॲलिडेड का फ्लेक्झिबल ॲलिडेड का प्लेन ॲलिडेड. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. टेलिस्कोप ॲलिडेडद्वारे आपण जी इन्क्लायनेड साईट असते, कललेली जी दृष्टी असते ती असेल तर त्याला अचूकता ॲक्युरेसी वाढते मित्रांनो टेलिस्कोप ॲलिडेडद्वारे. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. मित्रांनो उद्या जिल्हा परिषदचा पेपर आहे, तर पेपर चांगला सोडवा, एकदम शांत माइंडनं पेपर सोडवा, जास्त ताण घेऊ नका. नक्कीच तुमचा पेपर व्यवस्थित जाईल मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, फॉर एक्झॅक्ट सेंटरिंग ऑफ प्लेन टेबल विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट इज यूज्ड. प्लेन टेबलच्या अचूक केंद्रीकरणासाठी खालीलपैकी कोणते साधन वापरले जाते. स्पिरिट लेवल, बबल ट्यूब का प्लंबिंग फॉर्क का ॲलिडेड. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं. प्लंबिंग फॉर्कचा यूज प्लेन टेबलच्या अचूक केंद्रीकरणासाठी म्हणजे सेंटरिंगसाठी, एक्झॅक्ट सेंटरिंग ऑफ प्लेन टेबल साठी प्लंबिंग फोर्कचा यूज होतो मित्रांनो. ओळंबा वगैरे वापरला जातो, लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, टेलिस्कोपिक ॲलिडेड इज यूज्ड इन कंपास सर्विंग, थिओडोलाइट ट्रॅव्हर्सिंग, प्लेन टेबल सर्विंग का टेकोमेट्रिक कंट्युरिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं. प्लेन टेबल सर्वेइंगमध्ये टेलिस्कोप ॲलिडेडचा उपयोग होतो मित्रांनो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. ध्यानात ठेवा टेलिस्कोपिक ॲलिडेडचा उपयोग हा प्लेन टेबल सर्वेइंगमध्ये होतो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, 3 ज्ञात बिंदूमधून समतल सारणी निश्चित करणे चांगले आहे जर द फिक्सिंग ऑफ प्लेन टेबल फ्रॉम 3 नोन पॉईंट इज गुड इफ. 3 ज्ञात बिंदूमधून समतल सारणी निश्चित करणे केव्हा चांगले असते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. द मिडल स्टेशन इज नियरेस्ट. जर मध्यम जे स्थानक असतं ते जर जवळ असेल तर आपल्याला 3 ज्ञात बिंदूमधून समतल सारणी निश्चित करणे चांगलं असते, लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, 2 बिंदू समस्या आणि 3 बिंदू समस्या या कोणत्या पद्धती आहे. द 2 पॉईंट प्रॉब्लेम अँड 3 पॉईंट प्रॉब्लेम आर मेथड ऑफ. तर मला वाटतं हा प्रश्न डबल झालेला आहे मित्रांनो, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं उत्तर. हा प्रश्न आपला डबल झालेला आहे, याच्या अगोदर हा प्रश्न बघितला मित्रांनो आपण. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया, याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, द 2 पॉईंट प्रॉब्लेम ॲज कम्पेअर टू द 3 पॉईंट प्रॉब्लेम इज. 3 बिंदू समस्येच्या तुलनेत 2 बिंदू समस्या कशी आहे. मोर ॲक्युरेट आहे का क्विकर आहे का मोर लॅबोरियस आहे का कॅन नॉट बी कम्पेअर्ड. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं. मोर लॅबोरियस म्हणजे अधिक कष्टकरी आहे मित्रांनो 2 पॉईंट प्रॉब्लेम 3 पॉईंट प्रॉब्लेमपेक्षा, लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्लेन टेबलिंगमध्ये क्षैतिज आणि उभ्या अंतराचे थेट मोजमाप करण्यासाठी वापरलेले साधन काय म्हणून ओळखले जाते. इन प्लेन टेबलिंग द इन्स्ट्रुमेंट यूज्ड टू मेजर हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्सेस डायरेक्टली इज नोन ॲज. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं. त्याला टेलिस्कोप ॲलिडेड असं म्हटलं जातं मित्रांनो. प्लेन टेबलिंगमध्ये जे क्षैतिज असेल हॉरिझॉन्टल म्हणजे आडवे आणि व्हर्टिकल म्हणजे उभे अंतराचे थेट मोजमाप करण्यासाठी एक साधन वापरलं जातं, त्याला म्हणतात टेलिस्कोप ॲलिडेड, लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता प्लेन टेबल सर्वेक्षणातील त्रुटीचा प्रकार नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ एरर इन प्लेन टेबल सर्वेइंग. एरर ड्यू टू मॅनिप्युलेशन अँड साइटनिंग, इन्स्ट्रुमेंट एरर का एरर ऑफ प्लॉटिंग का स्केल एरर. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं. स्केल एरर हा प्लेन टेबल सर्वेक्षणातील त्रुटीचा प्रकार नाही आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया.
नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्लेन टेबल सर्वेक्षण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या खालीलपैकी योग्य पद्धत ओळखा. रेडिएशन, छेदनबिंदू, रोटेशन का पोझिशनिंग का यापैकी सर्व. तर मित्रांनो यामध्ये हे थोडंसं ऑप्शनमध्ये प्रॉब्लेम झालेले आपले. तर रेडिएशन, छेदनबिंदू आणि रोटेशन या पद्धती असतात मित्रांनो, लक्षात ठेवा. थोडंसं प्रश्नामध्ये प्रॉब्लेम दिसतो मला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्लेन टेबल स्टेशन शोधण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जाते. रेडिएशन, मार्गक्रमण, छेदनबिंदू का रिसेक्शन. प्लेन टेबल स्टेशन शोधण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धती वापरली जातात. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. बी आणि डी नंबरचं मार्गक्रमण आणि रिसेक्शन या दोन पद्धती प्लेन टेबल स्टेशन शोधण्यासाठी वापरल्या जातात मित्रांनो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, वेन ओनली वन पॉईंट इज अवेलेबल फॉर ओरिएंटेशन, ओरिएंटेशन इज डन बाय. जेव्हा अभिमुखतेसाठी फक्त एकच बिंदू उपलब्ध असतो तेव्हा खालीलपैकी कशाद्वारे अभिमुखता साधली जाते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, कंपासद्वारे ओरिएंटेशन पूर्ण केलं जातं मित्रांनो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्लेन टेबल सर्वेक्षणात खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट इज यूज्ड इन प्लेन टेबल सर्वे. डम्पी लेवल, टायटलिंग लेवल, ॲलिडेड का व्हर्नियर स्केल. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, ॲलिडेडचा वापर हा प्लेन टेबल सर्वेक्षणामध्ये केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. जसं टेलिस्कोपवर थिओडोलाईटवर प्रश्न पडले होते तसे याच्यावरती सुद्धा पडू शकतात मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि थिओडोलाईटचा सुद्धा चांगला अभ्यास करून ठेवा, त्याच्या उपकरणावरती सुद्धा प्रश्न पडत आहेत. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, समतल टेबल करण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते. विच ऑफ द बिलो इज यूज्ड फॉर लेवलिंग ऑफ अ प्लेन टेबल. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी नंबरचं, स्पिरिट लेवलचा वापर हा प्लेन टेबलला लेवलिंग करण्यासाठी वापरला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्लेन टेबलच्या पद्धतीमध्ये जमिनीच्या भूखंडाचे सर्वेक्षण करताना क्षेत्र निरीक्षण डॅश डॅश सोबत केले जाते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, क्षेत्र निरीक्षण आणि प्लॉटिंग प्रक्रिया एकाच वेळी केली जाते मित्रांनो. प्लेन टेबलच्या पद्धतीने जमिनीच्या भूखंडाचे सर्वेक्षण करताना क्षेत्र निरीक्षण आणि प्लॉटिंग प्रक्रिया एकाच वेळी केली जाते, लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, द स्लोप ऑफ द लाईन इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ. डॅश डॅशच्या मदतीने रेषेचा उतार मोजला जातो. क्लिनोमीटर, पॅडोमीटर, ओडोमीटर का पॅनोमीटर. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबर, क्लिनोमीटरचा उपयोग हा रेषेचा उतार मोजण्यासाठी केला जातो मित्रांनो, की स्लोप ऑफ द लाईन रेषेचा स्लोप मोजण्यासाठी क्लिनोमीटरचा यूज होतो, लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा क्वेश्चन पाहूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, कोनीय मापनासाठी वापरले जाणारे साधन डॅश डॅश आहे. कोनीय मापनासाठी इनक्लायनेड मेजरमेंट करायची असेल तर त्याचा कशाचा वापर केला जातो. तर मित्रांनो आत्ताच आपण बघितलं की क्लिनोमीटरचा वापर हा कोनीय मोजमापासाठी केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द करेक्ट ऑर्डर ऑफ सेटिंग अप अ प्लेन टेबल. प्लेन टेबलची करेक्ट ऑर्डर सांगायची मित्रांनो. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी नंबरचं, पहिलं लेवलिंग केलं जाते, नंतर सेंटरिंग आणि नंतर ओरिएंटेशन होतं मित्रांनो, लक्षात ठेवा. सेंटरिंग आणि ओरिएंटेशन आणि पहिलं अगोदर लेवलिंग केले जाते. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, दिलेल्या योजनेचे म्हणजे प्लॅनचे क्षेत्रफळ शोधण्यासाठी डॅश डॅशचा साधनाचा वापर केला जातो. टू फाइंड आउट एरिया ऑफ अ गिवन प्लॅन द इन्स्ट्रुमेंट विच इज यूजफुल विल बी. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, प्लॅनिमीटरचा उपयोग हा एरिया शोधण्यासाठी केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. प्लॅनिमीटरसुद्धा आपला टॉपिक आहे मित्रांनो आणि PWDमध्ये सुद्धा इन्स्ट्रुमेंटवरती सुद्धा प्रश्न पडलेले होते. मला वाटतं वाऱ्याचा वेग कशाद्वारे मोजला जातो हा प्रश्न PWDमध्ये पडलेला होता, लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती पद्धत ग्राफिकल पद्धतीने क्षेत्र मोजण्याची पद्धत नाही.
रोलिंग प्लॅनिमीटर, सीमांसह क्षेत्रांची गणना, संपूर्ण क्षेत्र त्रिकोणामध्ये विभागणे, संपूर्ण क्षेत्र ट्रॅपेझॉइड्समध्ये विभागणे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. रोलिंग प्लॅनिमीटरचा वापर हा ग्राफिकल पद्धतीनं क्षेत्र मोजण्यासाठी होत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. ग्राफिकल मेथडनं एरिया हा रोलिंग प्लॅनिमीटरद्वारे मोजला जात नाही, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्लॅनिमीटर इज यूज्ड फॉर मेजरिंग. प्लॅनिमीटरचा वापर काय मोजण्यासाठी केला जातो? व्हॅल्यूम, एरिया, कंटूर ग्रेडियंट का स्लोप अँगल? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं. एरिया मोजण्यासाठी प्लॅनिमीटरचा उपयोग होतो मित्रांनो. थोडासा आवाज वगैरे आला तर ॲडजस्टमेंट करा. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्लॅनिमीटरच्या समीकरणात डायलचे शून्य घड्याळाच्या दिशेने निर्देशांक चिन्ह पास करते तेव्हा यन काय असतो? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ए नंबरचं. तर यन हा पॉझिटिव्ह असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, द्रवाचा एकूण प्रवाह मोजणारे मीटर डॅश डॅश वापरले जाते. द मीटर मेजरिंग टोटल फ्लो इन अ लिक्विड मेक अस ऑफ. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं प्लॅनिमीटर. प्लॅनिमीटरचा वापर हा द्रवाचा एकूण प्रवाह मोजण्यासाठी सुद्धा केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, इन्स्ट्रुमेंट यूज्ड फॉर मेजरिंग एरिया ऑन अ कंटूर मॅप इज. एरिया मीटर, क्लिनोमीटर का प्लॅनिमीटर का ग्रॅफोमीटर? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं. प्लॅनिमीटरचा उपयोग हा कंटूर मॅपवरील एरिया मोजण्यासाठी सुद्धा केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. म्हणजे आपण प्लेन टेबलसोबत प्लॅनिमीटरसुद्धा टॉपिकचे काही प्रश्न घेऊन टाकले मित्रांनो, जेणेकरून जर पडला तर आपल्याला त्याचा फायदा व्हावा. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, नकाशामधील अनियमित भूखंडाचे क्षेत्र निश्चित करण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन वापरले जाते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं प्लॅनिमीटर. प्लॅनिमीटरचा उपयोग हा भूखंडाचे अनियमित क्षेत्र निश्चित करण्यासाठी मोजण्यासाठी वापरला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, हाऊ मच इज द मेजरिंग कॅपेबिलिटी ऑफ डिजिटल प्लॅनिमीटर WRT अँड ऑर्डिनरी प्लॅनिमीटर? ऑर्डिनरी प्लॅनिमीटरमध्ये पेक्षा डिजिटल प्लॅनिमीटरची मेजरिंग कॅपेबिलिटी किती असते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी 100 पटपेक्षा जास्त एवढी डिजिटल प्लॅनिमीटरची ही कॅपेबिलिटी जास्त असते मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला जोड्या लावा अशा पद्धतीचा प्रश्न आहे. समजा हा प्रश्न याच्यासाठीच घेतला की तुमचे काही क्लिअर व्हावे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं की सेक्स्टन जो असतो तो कोणीही अंतर मोजण्यासाठी वापरला जातो. त्याच्यानंतर स्पर्शिका जो क्लिनोमीटर आहे तो वापरला जातो बिंदूमधील उंचीतील फरक निश्चित करण्यासाठी वापरला जातो मित्रांनो. त्यानंतर सबटेन्स जो बार असतो तो वापरला जातो मित्रांनो क्षैतिज अंतर निर्धारित करण्यासाठी. आणि मित्रांनो हेलिओ ट्रॅप जो असतो तो वापरला जातो मित्रांनो सहभागीच्या पोझिशन्स चिन्हांकित करण्यासाठी, लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. हा प्रश्न घेण्याचा एकच उद्देश आहे की तुमचे जास्तीत जास्त जे इन्स्ट्रुमेंट असतात त्याच्यावरती जर प्रश्न पडला तर तुम्हाला त्याचा फायदा व्हावा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो इथपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा मित्रांनो. खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, एवढं सोपं नाही आहे. पण शेवटी जेव्हा फायदा होतो तेव्हाच कोणी नाव घेतं. जर फायदा नाही झाला तर कितीही मेहनत करा त्याचा कोणी नाव घेत नाही. तर मित्रांनो कोन मोजण्यासाठी हे अर्धगोलाकार सर्वेक्षण साधन आहे. अँगल मेजरमेंट करण्यासाठी हे सेमी सर्क्युलर एक सर्वेक्षण इन्स्ट्रुमेंट आहे. त्याचं नाव काय आहे मित्रांनो? तर त्याचं नाव आहे मित्रांनो ग्राफोमीटर. ग्राफोमीटरचा वापर हे कोन मोजण्यासाठी अर्धगोलाकार सर्वेक्षण साधन आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणते साधन वातावरणीय दाब मोजण्यासाठी वापरले जाते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं बॅरोमीटरचा वापर हा वातावरणीय दाब मोजण्यासाठी केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. PWDला असा प्रश्न पडलेला होता की वाऱ्याचा वेग कशाद्वारे मोजला जातो? तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर सांगा की वाऱ्याचा वेग कशाद्वारे मोजल्या जातो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण प्लेन टेबल आणि प्लॅनिमीटर हा सर्वेचा प्रकार त्याचे बेसिक क्वेश्चन आपण घेतलेले आहे मित्रांनो. चांगला अभ्यास करा मित्रांनो, नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होईल अशी अपेक्षा आहे. शेवटी मित्रांनो
पेपरमध्ये काय पडेल हे कोणाला सांगता येत नसतं. फक्त प्रयत्न करणं हे आपलं काम असतं. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.